साहेब ती तुम्ही ते नांगराची सेटिंग सांगितली होती ना, ती काही समजलीच नाही बा. ट्रॅक्टरवर करून दाखवता का? ते टायर पण जास्त फिरतात राव. हा मित्रांनो, यांच्यासारखीच तुम्हाला सुद्धा जर ही सेटिंग कळाली नसेल तर मी आज तुम्हाला ट्रॅक्टरवर दाखवणार आहे. लक्ष देऊन पहा. तर मित्रांनो, सेन्सिंगच्या सेटिंग न करता तुम्हाला या प्रकारचे प्रॉब्लेम येत असते. कुमार साहेब, तुम्ही आता पट्टी कुठे ठेवली होती? सर पूर्ण पट्टी खाली होती. म्हणजे तुम्ही दिलेल्या टेक्नॉलॉजीचा किंवा सेन्सिंगचा बिलकुल वापर करत नव्हते. तुमच्याकडं जॉन डियर असून सुद्धा तुम्ही महिंद्रा स्वराज किंवा इतर कंपन्यांसारखा ट्रॅक्टर चालवत होते. ट्रॅक्टरमध्ये सेन्सिंग म्हणजे नक्की काय? तर ह्या होलमधून इथून तुम्हाला एक कनेक्शन हायड्रॉलिकला गेलेलं दिसेल. कुठल्याही ट्रॅक्टरचं हायड्रॉलिक हे फक्त वर उचलायचं काम करतं. म्हणजे तुमचं अवजार हे जे लागतं ते फक्त त्याच्या वजनाने लागतं. ज्यावेळेस तुम्हाला जड रान किंवा काय येईल त्यावेळेस जर तुम्ही त्याच्या बाजूची पट्टी जर लावली तर त्याच्या सेटिंगनुसार ते ठरवतं की नांगराला वर उचलायचं की नाही उचलायचं ते. म्हणून त्या ड्राफ्ट कंट्रोलची सेटिंग्स फार महत्त्वाची आहे. सगळ्यात अगोदर तुमची जी लोअर लिंकच्या पट्ट्या आहेत त्याची हाईट तुमच्या ट्रॅक्टरनुसार ॲडजस्ट करून घ्यावे लागतील. जॉन डिअरला साधारण 20 ते 22 इंच ही त्याची दोन्ही होलमधले अंतर पाहिजे. त्यानंतर तुम्ही जी टॉपलिंग लावणार आहे ट्रॅक्टरला हे 3 होल येतात. सगळ्यात वरच्या होलमध्ये सगळ्यात कमी सेन्सिंग होतं, 2 नंबरच्या होलमध्ये मीडियम सेन्सिंग होतं आणि सगळ्यात खालच्या होलमध्ये सगळ्यात जास्त सेन्सिंग होतं. ट्रॅक्टरनुसार त्या सेन्सिंगची सेटिंगसुद्धा वेगवेगळी आहे. टॉपलिंग जी तुम्ही लावली आहे ती तुमचा नांगर कोणता आहे, तो कशा पद्धतीने तुम्हाला खोल लावायचा आहे ते तुमच्या सोयीनुसार टॉपलिंग आखडावी किंवा लांबवावी. आता सगळ्यात महत्त्वाची सेटिंग करण्यासाठी तुमच्या दोघातला एक जण सीटावर बसा आणि एक जण खाली थांबा. सीटाच्या बाजूची जी पट्टी आहे ती हळूहळू वर घ्या जोपर्यंत नांगर आपोआप उचलायला तयार होत नाही. आता तुम्ही दुसऱ्याने ती पट्टी हाताने दाबा. तो फक्त पट्टी दाबून नांगर आपोआप वर उचलतोय की नाही ते पहा. सांगितल्याप्रमाणे सेन्सिंग करा आणि एक चक्कर मारून बघा. कुमार साहेब, चक्कर मारल्यानंतर आता काय फरक वाटला? मला पहिल्यापेक्षा तर जास्तच फरक वाटतोय सर. बर, अजून एक बदल सांगतो जो तुमच्या वापरण्यामध्ये चुकीचा आहे. सगळ्यात अगोदर पायातली रेस द्यायचं बंद करा. हातातल्या रेसने ट्रॅक्टर चालवा. कारण जाणते अजाणतेपणे तुम्ही ज्यावेळेस रेसवर पाय ठेवता त्यावेळेस ढेकळावर ट्रॅक्टर चालताना तुमचा रेस सारखा वर खाली होत राहतो. ट्रॅक्टरला डिझेलचा सप्लाय कमी जास्त होत राहतो. मित्रांनो, अशा प्रकारची सेटिंग करून तुम्ही तुमचा वेळ आणि डिझेल दोन्ही वाचू शकता. तुम्ही सुद्धा स्वतः या पद्धतीने सेटिंग करून बघा आणि तुमचा अनुभव काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये शेअर करा. या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती देखील कमेंट करा. माहिती आवडली असेल तर आमच्या पेजला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.